आरोग्याच्या जावेश्वरचा तर चला गजानन महाराजाचा भंडारा आहे, तर आम्ही तिथं प्रसाद करायला जातोय गजानन महाराजांच्या मंदिरात। तर गजानन महाराजांचा बेसन आणि भाकरचा तिथं भंडारा आहे, तर आम्ही चाललो प्रसाद करायला। चला भेटू आपण तिथं मंदिरात। मी ना आली इथं मंदिरावर, गजानन महाराजांचं मंदिर आहे। तर बघा खूपच गर्दी आहे भंडाऱ्यासाठी। पिठलं आणि भाकरचा भंडारा राहतो इथं, आणि आता मसाले भात पण आहे, बुंदी पण आहे, एवढं सर्व काही केलंय त्यांनी। बघा गर्दी बघा, खूप लोक येत आहे, गर्दी। आणि मंदिरामध्ये तर जाऊ पण देता नाही, खालच्या मंदिरमध्ये जाऊ देत आहे फक्त। बघा आम्ही इथं आलेलो आहे, इथं नमस्कार केला आम्ही सर्वांनी। बघा इथं विहीर पण आहे, खूप खोल विहीर आहे, एवढं मोठं कासव आहे ना इथं। पण आता कलकलाचा आवाज येते ना, म्हणून ते मध्ये घुसून गेलेले दिसत नाहीये। खूपच मोठी खोल विहीर आहे, खूप खोल विहीर आहे। बघा गर्दी। इथं महादेवाचं मंदिर पण आहे, गजानन महाराजांचं मंदिर पण आहे। हे बघा इथं मी तुम्हाला गजानन महाराजांना दाखवते आता। ही बघा केवढी विहीर आहे, खूपच मोठी विहीर आहे। बघा सजावट किती सुंदर केलेली आहे। बघा हे गजानन महाराज, हे बघा हे ब्राह्मण, पूजा चालू इथं आणि प्रसाद पण आहे। बघा मोतीचूरच्या लाडूचा प्रसाद आहे, आणि तिकडं भंडाराचं चालू आहे। सर्वजण असं ज्याचं त्याचं घेऊन जात आहे आणि कुठं पण साईडला बसून खात आहे। एवढी गर्दी म्हणजे तिथं बसायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी आहे। बघा असं कुठं सावली बघून घेऊन जात आहे, पत्तरवाड्यामध्ये असं, आणि तिथं मग बसून खात आहे। आमचं झालं, आम्ही पण साईडला बसून खाऊन घेतलं। हे बघा शाळेचे मुलं पण कसं घेऊन जात आहे। आम्ही साईडला बसून मस्त खाऊन घेतलं। आता आम्ही चाललोय घरी, झालं आमचं। हे बघा हे सर्व एवढी गर्दी येते, खूप म्हणजे खूपच गर्दी आहे। हे तर बाहेर येते, हे लोक बाहेर सुद्धा एवढी गर्दी आहे। बघा येत आहे जात आहे लोक, गाड्या तर बघा किती आहेत, दोघं साईडला इतक्या गाड्या आहेत, दोघं साईडला। आता मी तर पनीर घेतलेलं आहे, कांदा कापलेले आहे, दोन टमाटे कापलेले आहे, अद्रक लसूण। हे आता यांचं वाटण करून घेणार आहे मी, आणि हे पनीर आहे ना यांचं वाटण झाल्यावर पनीरचे पण तुकडे करून घेणार आहे। थोडंसं जिरं वरही टाकते मी इथं।
2 मिरच्या टाकल्या आणि थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला इथं. हे आता छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे. इथं मिक्सरवर वाटण करून घेणार आहे मी. हे असं वाटण झालेलं आहे. हे असं वाटण झालेलं आहे. आता हे मी पनीरचे पण तुकडे करून घेतले आणि हे वाटाणे घेतले. चला मी आता तेल टाकलेलं आहे. आता पनीर परतवून घ्यायचे आहे तेलमध्ये थोडंसं असं. परतवून झालेलं आहे. आता आपण हे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तेल सर्व असं निथळून घ्यायचं आणि असं मी मसाला दळला ना, ही प्लेट झाकून त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं. विनाकारण जास्त भांडे भरतात मग, तर मसाल्याची प्लेटमध्ये मी पनीर काढून घेतलेलं आहे. तर चला आता वाटाणे पण आपल्याला इथं थोडं फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, म्हणजे शिजायला वेळ लागत नाही मग. हे असे काढून घेतले. मस्त आता मसाला परतवून घ्यायचा आहे आपल्याला. कच्चं वाटण केलेलं आहे ना, तर मसाला छान जास्त वेळ परतवायचा आहे. थोडा हिंग टाकायचा. हिंग टाकल्याने ना भाजीला छान चव येते. आपला मसाला नाही तर खूप वेळपर्यंत परतू दिलेला आहे. तर आता झाकण उघडून बघते. बघा किती छान आणि मस्त झालेला आहे. आता आपल्याला आहे ना इथं चटणी टाकायची. असं थोडंसं परतून द्यायचं. नंतर आपल्याला चटणी आणि हळद टाकायचं आहे. आणि मी ना सुहानाचा पनीर मसाला आणलेला आहे, तो मसाला पण आपल्याला इथं टाकायचा आहे. हा बघा, हा सुहानाचा पनीर मसाला आहे. खूप टेस्टी मसाला असतो हा पनीर बटर मसाला. बघा आता हा पण आपल्याला इथं टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. हे पण मिक्स करून घ्यायचे मस्त. हे असं मिक्स झाल्यावर आहे ना आपल्याला इथं आता अर्धा कप दूध टाकायचे. दही टाकतात पण माझ्याकडे दही नाही, संपलंय, म्हणून मी आता आहे ना पाव कप भर दूध टाकते. दूध टाकल्याने ना आपल्या भाजीला चव छान येते मस्त. हे बघा आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इतकी टेस्टी भाजी येते ना, हॉटेल ढाबासारखी भाजी. आपण म्हणतो ना धाबावर अशी भाजी छान लागते, मग ही भाजी अशी करून बघा तुम्ही, हॉटेल धाबासारखीच लागते ही भाजी पण. आता आपल्याला इथं 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. हे बघा, आणि हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचे. अजून 1 ग्लास टाकणार मी, म्हणजे 2 ग्लास पाणी पूर्णपणे मी इथं टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. आधी आपण वाटण केलं तेव्हा आपण थोडी टाकली होती ना, आता वरून पण थोडी टाकायची आहे. म्हणजे भाजी छान दिसते पण आणि चव पण छान येते. बघा नवी चटणीची भाजी केली मी आज पण, कशी तरी सुटते बघा, खूप छान मस्त. आता आपल्याला इथं पनीर आणि वाटाणे टाकून द्यायचे. हे बघा दोघं मी एकाच प्लेटमध्ये काढले होते ना, तर मग आता ते पण टाकून द्यायचे आपल्याला. इथं एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे. बघा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली भाजी आता इथं खूप छान मस्त झालेली आहे. आता चला, यांना पण भूक लागली आहे. आता मी ताट करते यांच्यासाठी, यांना वाढते.